नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो वारस नोंद कशी करावी. आता वारस नोंद कशी करावी या संदर्भात आपण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाहणार आहोत. मित्रांनो, काय होतंय, आपले पणजोबा किंवा वडील हयात असतात तोपर्यंत त्यांची नावं, आपली जी काही मिळकत असेल, शेत मिळकत असेल किंवा घर मिळकत असेल, त्यांना त्यांच्या नावावरती मिळकत असते. आणि समजा अचानकपणे किंवा वृद्धपकाळाने एखाद्या व्यक्तीचं निधन झालंस, मग ते आपले पणजोबा असतील किंवा वडील असतील. समजा वडील, आपण आजच्या व्हिडिओमध्ये वडिलांचं निधन झालं असं समजूया, कारण एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मिळकतीला कशा पद्धतीनं वारस नोंद केली जाते हे पाहत आहोत. मित्रांनो, समजा वडील म्हणजे ही व्यक्ती आहे असं समजूया आपण. ह्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्यांचे जे काय वारस असतील, त्यांची पत्नी असतील, मुलं असतील किंवा मुली असतील, तर त्या मिळकतीला ह्या मुलांची आणि पत्नीची नावं नोंद करण्याची प्रक्रिया आपण थोडक्यात पाहूया. मित्रांनो, ह्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला सदरची नोंद ही 3 महिन्यामध्ये तुम्हाला पंचायत कार्यालयामध्ये करावी लागत असते. काय होते, सुरुवातीचा काळ व्यक्ती वारल्यानंतर थोडा दुःखाचा असल्यानंतर सदरचं दुःख थोडं बाजूला ठेवून कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण करावीच लागत असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर तुम्ही पंचायतीला त्यांची नोंद करणं गरजेचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला पंचायतकडून 3 महिन्याच्या आत मृत्यू दाखला हा घ्यावा लागत असतो. ही कायदेशीर प्रक्रिया पहिली असते. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर त्या मिळकतींना, ज्या काय त्या मृत व्यक्तीच्या नावावर ज्या काय शेत मिळकती असतील किंवा घर मिळकती असतील, ह्या मिळकतींना जर वारसांची नावं नोंद करायची असेल, सुरुवातीला जे काय पंचायतमध्ये तुम्ही नोंद केली असेल त्याचा मृत्यू दाखला घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आता एक 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही अफिडेव्हिट करणं गरजेचं आहे. आता हे अफिडेव्हिट कसं करायचं, आता पहिले सुरुवातीला 100 रुपयाचे स्टॅम्प मिळत होते, आता शासनानं बंद केल्यामुळे आता 500 रुपयाचा स्टॅम्प तुम्ही घ्या. आता ह्या स्टॅम्प घेताना समजा ह्या व्यक्तीला पत्नी आहे, 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे, अशा पद्धतीनं वारस जर असतील तर ह्यामध्ये स्टॅम्प कुणाच्या नावावर घ्यायचा, पत्नीच्या नावावर घेतला तरी चालेल, मुलगा पहिला असेल त्याच्या नावावर घेतला चालेल, दुसरा मुलगा असेल त्याच्या नावावर जरी घेतला चालेल, किंवा जी मुलगी आहे तिच्या नावावर जरी घेतला तरी चालेल. म्हणजे एकूण कुटुंबातील जे काही वारस असतील, 2 मुलं आणि मुलगी आणि पत्नी, ही चौघापैकी कुणीही जरी 500 रुपयाचा स्टॅम्प त्यांच्या नावावर विकत घेतला तरी चालतो. आता या स्टॅम्पवर काय लिहायचं आहे बघा, जे काय वारस असतील मयत व्यक्तीला, म्हणजे ला कोण कोण वारस आलेत, पत्नी आलं, पत्नीचं नाव 1 नंबरला लिहा, 2 नंबरला पहिला जो मुलगा आहे थोरला त्याचं नाव लिहा, 3 नंबरला जो मुलगा आहे त्याचं नाव लिहा आणि 4 नंबरला जी मुलगी आहे ती 4 नंबरची मुलगीचं, असं 4 जणांचं त्या स्टॅम्पवर हे सदर ह्या व्यक्तीचा असा असा मृत्यू झालेला आहे, ह्या तारखेला झालेला आहे आणि त्यांना खालीलप्रमाणे हे 4 वारस आहेत, त्यामध्ये त्यांचं वय, पत्ता, समजा मुलगीचं लग्न झालं असेल तर मुलगीचं कुठं लग्न झालं तिथला पत्ता टाका, जुना पत्ता असेल तर तो पत्ता टाका. आणि त्या पद्धतीनं ह्या व्यक्तीला, म्हणजेच ह्या व्यक्तीला आम्ही 4च वारस आहोत, ह्याच्यापेक्षा अन्य कोणतेही वारस नाहीत, म्हणून आपण अफिडेव्हिट शपथपत्रावर ते करावं लागत असतं. आणि त्या पद्धतीने हे अफिडेव्हिट झाल्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ह्या व्यक्तीच्या नावावर ज्या काय शेत मिळकती असतील, ह्या शेत मिळकती जर गावाकडतील असतील तर भाग वेगळा, सिटी लेवलचे असतील त्याचे उतारे तुम्ही काढा, त्यामध्ये तुमचा 7/12 असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल, जी काही मिळकतीची कागदपत्र अवेलेबल होतात ती काढून घ्या. गावाकडे असेल तर तुम्हाला घराचा घरटान उतारा काढा लागेल, गावामध्ये जर सिटी सर्व्हे झाले असेल तर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला जे काय 7/12 जी काही डॉक्युमेंट्स त्या मिळकती संदर्भात असतील, मग घराचे असतील, शेताचे असतील, त्याची एक प्रत ओरिजिनल तुम्ही त्या अफिडेव्हिटला जोडा. त्याचबरोबर जे काही 4 वारस आहेत, पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी आहेत, त्यांचे आधार कार्ड जोडा, पॅन कार्ड जोडा. आणि त्याचबरोबर गावात एक पोलीस पाटील असतात, पोलीस पाटलांचा एक कच्चा दाखला घ्या की सदरचे आमच्या माहितीप्रमाणे
की ह्या व्यक्तीला त्याची पत्नी, 2 मुलं आणि मुली अशा पद्धतीनं वारस आहे एक कच्चा दाखला घ्यावा लागतो आणि त्या ॲफिडेव्हिटला एक बंच तयार करा आणि त्याच्यावर एक अर्ज तयार करा की सदर व्यक्ती ही या तारखेला अशी अशी निधन झालेलं आहे आणि त्या व्यक्तीला पत्नी, 2 मुलं आणि मुलगी आहे आणि ह्या चारीपैकी कोणीही जरी ॲफिडेव्हिट घातलं आणि त्या पद्धतीनं कागदपत्र ही तलाट्याकडे तुम्ही सबमिट करा. आता तलाठी काय करतो बघा, सदरची कागदपत्र तुम्ही तलाट्याकडे दिल्यानंतर तलाठी हा 15 दिवसाची नोटीस काढत असतो. ह्यापैकी अन्य व्यक्ती कोण आहेत का ह्या व्यक्तीला वारस म्हणून ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर जो फलक असतो ग्रामपंचायतीमध्ये त्या फलकावरती नोटीस लावली जाते आणि त्यानंतर सदरचं 15 दिवसाच्या आतमध्ये तलाठी काय करतो, जे मंडल अधिकारी असतात किंवा सर्कल असतो त्यांच्याकडे ते मंजुरीसाठी पाठवतात. मग सर्कल काय करतात, संपूर्ण तशी चौकशी केली जाते की ह्या व्यक्तीला इतकेच वारस आहेत. त्यानंतर मंडल अधिकाऱ्यांची शहानिशा होते, सही होते, संमती होते आणि त्यानंतर तेच प्रकरण पुन्हा तलाठी यांच्याकडे पाठवलं जातं आणि त्यानंतर 15 दिवसानंतर जे काय जी मयत व्यक्ती झाल्या त्या व्यक्तीच्या शेत मिळकत असेल, घर मिळकत असेल त्यांना हे तलाठी नाव नोंद करत असतात. हे झालं खेडेगावातलं. सिटीला असेल तर मग नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल त्यांच्याकडे सदरचं प्रकरण दिल्यानंतर त्या मिळकतींना ही वारस नोंद होते. ती सिटी सर्व्हेमध्ये होत असते आणि त्याच्यामध्ये ती नावाची नोंद होते असते. अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीनं ही वारस नोंद प्रक्रिया होत असते. यामध्ये कुणालाही कुठंही रुपया देण्याची गरज नाही. सदरचं संपूर्ण प्रक्रिया ही तुम्ही जे काय कागदोपत्राचा खर्च असेल तेवढीच होते. त्यासाठी तलाठी यांना कोणताही पैसे द्यायची गरज नाही किंवा सिटी सर्व्हेमध्ये कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. आता मित्रांनो, समजा ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची वारस नोंद कुठंही केलेली नसेल किंवा ती मृत्यू दाखला मिळालेला नसेल तर त्यावेळी थोडीशी अडचण निर्माण होते. मग तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया करून कोर्टामध्ये तुम्हाला वारस नोंद प्रक्रियेसाठी सर्टिफिकेट घ्यावं लागतं. आता थोडंसं उदाहरण आपण असं घेऊया की ही व्यक्ती आहे ती निधन पावलेली आहे आणि सदरची नोंद ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कुठंही केलेली नाही. समजा सदरची नोंद ही 3 वर्षाच्या आत तुम्ही करावीच लागते किंवा मिळकतीला नावं ही तुम्हाला 3 वर्षाच्या आत ही लावावीच लागत असतात. समजा तुमची राहून गेलेली असतील, जर ह्या व्यक्तीचं मृत्यू नोंदच जर ग्रामपंचायतीला केलेलं नसेल तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला ग्रामपंचायतकडून ज्या साली मृत्यू झाला त्या साली ग्रामपंचायतकडून ग्रामसेवक यांच्याकडून दाखला घ्यावा लागत असतो की सदरची व्यक्ती ही ह्या सालामध्ये मयत झालेली आहे आणि त्याची नोंद झालेली नाही असा दाखला ग्रामपंचायत कार्यालयाकडून घ्यावा लागतो. आणि त्याच पद्धतीनं जे काय वारस असेल, मग पत्नी असेल, 2 मुलं असतील किंवा मुलगी असेल, त्या चौघापैकी एकानं मेहरबान कोर्टाकडे बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1827 या कलमाखाली किंवा या कायद्यानुसार तुम्हाला कोर्टामध्ये सर्टिफिकेट, वारसा सर्टिफिकेट मिळवण्यासाठी किंवा हेअरशिप सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये एक दावा दाखल करावा लागतो. आणि दावा दाखल करत असताना चौघापैकी एकाचं नाव दाखल करा आणि त्यामध्ये अर्जदार ही चौघांची पण नावं लिहा आणि त्या ॲफिडेव्हिट एकाचं चालतं, चौघांची नावं त्यामध्ये लिहा. हे 4 वारस आहेत अशा पद्धतीनं अर्ज कोर्टामध्ये दाखल करा. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल केल्यानंतर त्याला जी काही मिळकती असतील त्या मिळकती संपूर्ण त्याला जोडा. मग घर मिळकत असेल, शेत मिळकत असेल, त्याचबरोबर सर्वजणांची आधार कार्ड जोडा आणि त्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये प्रकरणं दाखल करा. प्रकरणं दाखल केल्यानंतर तुमच्या विरोधात कोणीही दुसरं वारस नाही म्हणून कोणीही नाही अशा पद्धतीनं प्रतिवादी राहतो त्यामध्ये. आणि त्यानंतर सुरुवातीच्या 1 तारखेमध्ये तुम्हाला पेपर पब्लिकेशन करावं लागतं की तुमच्या चौघाशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत म्हणून सदरचं पेपर पब्लिकेशन करावं लागतं. आणि 1 तारीख तुम्हाला ही 45 दिवसाची कमीत कमी पडत असते, कारण 30 दिवसामध्ये तुम्हाला त्या वारस नाही याचा पेपर पब्लिकेशन करून मेहरबान कोर्टामध्ये रिपोर्ट हजर करावा लागत असतो. सदरचं पेपर पब्लिकेशन झाल्यानंतर कोर्टामध्ये त्यानंतर तुम्हाला 1-2 स्वतःचं एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. ज्यांनी अर्ज दाखल केला त्यांचा ॲफिडेव्हिट द्यावं लागतं पहिला पुरावा म्हणून. त्यानंतर दुसरा पुरावा, तुमच्या गावातील ती व्यक्ती मयत झाली
आहे हे माहिती असणारे 2 ॲफिडेव्हिट मेहरबान कोर्टामध्ये द्यावं लागतात. त्यांचं व्हेरिफिकेशन झालं जातं आणि त्यानंतर मेहरबान कोर्टाकडून झालेलं पेपर पब्लिकेशन, पेपर कोणत्या पेपरमध्ये दिला तिची प्रत एक द्यावी लागते. त्याचबरोबर जी काय पावती असेल पेपर पब्लिकेशन तुम्ही भरलेली ती पावती हजर करावी लागते. 2 ॲफिडेव्हिट द्यावं लागतात. त्यानंतर मेहरबान कोर्टाकडून पुरावा संपल्याचा तुम्ही पुरावा प्रोसेस दिल्यानंतर मेहरबान कोर्टाकडून सदरचं प्रकरण नील केलं जातं. पूर्णपणे त्याच्यामध्ये आदेश केला जातो आणि त्या ह्या व्यक्तीचे तुम्ही पत्नी, 2 मुलं आणि मुलगी हे वारस आहेत असं आदेश होऊन मिळतो आणि सदरचं सर्टिफिकेट हे तुम्हाला मिळत असतं. आणि सदरचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही ते सर्टिफिकेट हे तलाठी यांना देऊन पुन्हा तुमच्या शेत मिळकतीला आणि घर मिळकतीला त्या व्यक्तीची म्हणजे मयत झालेल्या व्यक्तीचे वारस म्हणून तुमच्या नावाची नोंद होते. ही संपूर्ण झाली कोर्ट प्रोसिजर प्रक्रिया. यासाठी साधारण तुम्हाला 6 महिना ते 3 महिना किंवा कदाचित जर तुमचे वेळेवर डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये जर उपलब्ध झाले नाहीत तर कदाचित वर्षसुद्धा लागू शकतो. शक्यतो हे प्रकरण जे आहे वारसा सर्टिफिकेटचं ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होत असतं. पण त्या पद्धतीनं तुम्ही तुमचा वकील आणि तुम्ही ते कामकाज योग्यरित्या हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा थोडा यामध्ये कोर्ट कामामध्ये वेळ लागू शकत होतो. अशा पद्धतीनं साधी आणि सोपी प्रक्रिया ही वारस नोंद करण्याची असते मित्रांनो. याबद्दल काय तुम्हाला शंका असेल तर मला संध्याकाळी 6 नंतर 8 वाजेनंतर फोन केला तर चालेल. माझा फोन नंबर आहे 940 323 1100. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो वारस नोंद प्रक्रिया एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर कशी करावी या संदर्भात पाहिलेलं आहे. आपण माझे व्हिडिओ पाहून माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं आहे. नवीन असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्या काही शंका असतील ते मी मोफत आपल्याला देत असतो. त्यामुळे जर आपल्याला शंका असतील तर मला संध्याकाळी 5 ते 7, 8, 9 वाजेनंतर जरी फोन केला तरीसुद्धा चालेल. धन्यवाद मित्र.